भगवान महाजन यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे माजी मंत्री सतीश पाटील यांचे मोठे नुकसान झाल्याचं बोललं जात होतं, परंतु तसं न होता आज पहिल्यांदा 2024 मध्ये असं निष्पन्न झालं की भगवान महाजन सिरीज चौधरी पडण्यामागे त्यांचेच त्यांना गद्दार मिळाले। कारण परिवर्तनाची लाट होती, परंतु लाडक्या बहिणींमुळे आणि काम तर पडण्याच्या मागे नरेंद्र मोदी यांचं भाषण, अमित शाह यांचं भाषण आणि लाडक्या बहिणीचे जे 2100 रुपये वाढ झाली, त्यामुळे अनेक आमदार आज पडले असं बोललं जात आहे। म्हणून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री कोण बनणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे झाले असते तर अजून यापेक्षा भाजपला मोठी बळकटी आली असती, परंतु आज चित्र वेगळं दिसतंय। कारण भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त आमदार असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बनू शकत नाहीत असा देखील तर्क काढला जातो। मुख्यमंत्री कोण आज करणार आहे यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निर्णय घेतील असं पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज म्हटलंय। कीर्तन जयगुरु महाराजांचं दंडनीत कीर्तन असं पार पडलं आणि या ठिकाणी बरेचसे देणगीदारांनी अतिशय मनापासून देणग्या दिल्या, पण सगळ्यांनी मला सुद्धा आजच्या गुरुवारी, मागच्या बुधवारी तुम्ही मला मनापासून सहकार्य केलं एरंडोलवासियांचं, म्हणून मी तुमचं मनापासून आभार मानतो। मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करणं कमी करणार, तुम्ही सुद्धा माझ्यावर प्रेम करणं कमी करू नका। आपण म्हणतो एका यात्रेने देव म्हातारा होत नाही, बचेंगे तहोत लढेंगे। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद मला पाठीशी द्यावा आणि पुढच्या वेळेस असंच प्रेम मी सुद्धा एरंडोलवासियांना कधीच मी फरक मानणार नाही, तुम्ही सुद्धा मला फरक मानलं नाही। तुमचं मनापासून खूप आभार मानतो, धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.